Hello students, today we are going to learn our next lesson, the story of tea. बघा, चहाची गोष्ट आपल्याला आता इथे बघायची आहे. फर्स्ट वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स आपल्याला इथे बघायचे आहेत. बघा, कॅन यू मेक टी? येस ऑर नो? हाऊ डू यू मेक टी? चहा तुम्ही कसा बनवतात? यू शुड राईट द प्रोसेस. व्हॉट ब्रँड डू यू लाईक? कुठल्या ब्रँडचा तुम्हाला चहा आवडतो? ॲट होम हू मेक्स टी ऑर कॉफी फॉर एव्हरीबडी? घरी असताना सगळ्यांसाठी चहा आणि कॉफी कोण बनवतं? हॅव यू सीन अ टी प्लांटेशन? व्हॉट वॉज इट लाईक? टी प्लांटेशन म्हणजे चहाची शेती, चहाचं उत्पन्न कसं घेतलं जातं हे तुम्ही बघितलं आहे का? आणि ते कशा पद्धतीचं असतं? बघा, इथे तुम्हाला बाजूला एक प्रश्न विचारला आहे, फॉर्म पेअर्स अँड राईट द प्रोसेस ऑफ मेकिंग टी इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर. स्टेप बाय स्टेप मॅनरमध्ये तुम्हाला चहा कसा बनवायचा याची प्रोसेस लिहायची आहे. राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बेवरेजेस as you can within 2 minutes. What do the following beverages remind you of? Draw word waves to show your associations. See, 2 मिनिटामध्ये हे खाली तुम्हाला बेवरेजेस दिलेले आहेत. बेवरेजेस म्हणजे पेय, पिण्यासाठी जे असतं ते पेय. त्या पेय बाबतीत तुम्हाला काही त्यांची नावं दिलेली आहेत आणि 2 मिनिटाच्या आत तुम्हाला ती वेब कंप्लीट करायची आहे. त्यांच्याशी रिलेटेड वर्ड की त्या पेयाला बघितल्यानंतर तुमच्या मनात कुठले शब्द येतात तर ते तुम्हाला लिहायचे आहेत. टी, बिस्किट्स, कप इथे दिलेलं आहे. तुम्ही लिहू शकतात सॉसर, मिल्क, टी पावडर. कॉफीशी रिलेटेड आहे मग, शुगर, मिल्क, हॉट, कोल्ड तुम्ही लिहू शकतात. त्याच पद्धतीने लाईम ज्यूसचे रिलेटेड शब्द लिहू शकतात. समर, ग्लास, कोल्ड, शुगर. त्याच पद्धतीने लस्सीसाठी ते तुम्हाला दिले कोल्ड, थिक, आईस्क्रीम. अशा पद्धतीने तुम्ही तिथे शब्द तुमच्या मनाने वाढवू शकतात. त्याचबरोबर इथे दिले कोकोनट वॉटर, बीच, टेंडर कोकोनट, स्वीट, हेल्दी. अशा पद्धतीचे वाक्य लिहू शकतात. मिल्कशी रिलेटेड क्रीम दिलं आहे, बेबीज दिलं आहे, मॉर्निंग दिलं आहे, हॉट, कोल्ड. अशा पद्धतीचे तुम्ही शब्द लिहू शकतात. रिलेटेड वर्ड्स लिहिताना तुम्ही भरपूर प्रकारचे रिलेटेड वर्ड्स लिहू शकतात. ज्याप्रमाणे इथे तुम्हाला सांगितलं आहे बघा, वेन यू ड्रॉ वेव्स थिंक ऑफ डिस्क्रायबिंग वर्ड्स ऑर ॲडजेक्टिव्स डिस्क्रायबिंग कलर, क्वालिटी, फील, ॲरोमा, टेस्ट, etc. Then think of the actions associated with the words: sip, slurp, gulp, swallow, heat, cool, boil, filter, pour, etc. You can easily think of the other objects associated with it: spoon, straw, etc. ज्याप्रमाणे इथे कप, मग सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ग्लास, बॉटल वगैरे अशा पद्धतीचे रिलेटेड वर्ड्स तुम्ही लिहू शकतात. Let's start our lesson. See the story of tea. This is the lesson, and in this lesson we should learn the story of tea. आपल्याला चहाची गोष्ट इथं बघायची आहे की चहाची उत्पत्ती कशी झाली, चहा आपल्या जीवनातला अविभाज्य भाग कसा ठरला, हा कुठून आला चहा, तर याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला या स्टोरीमध्ये मिळणार आहे. सी, लेट अस बिगिन विथ द क्वेश्चन, कॅन यू नेम द मोस्ट वाईडली कन्झ्युम बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? बघा, सगळ्यात पहिले आपल्याला स्टोरी स्टार्ट करताना त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की कॅन यू नेम द मोस्ट वाईडली कन्झ्युम बेवरेज? बेवरेज म्हणजे पेय. जगामधलं पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं जे पेय असेल तर ते कुठलं आहे? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea, the fresh, aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing astringent flavor. It is actually made by brewing that is
by infusing in boiling water the leaves and the shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. The leaves are at first dried, cured, and processed before they are packed and sold to us. Perhaps many of you have guessed the answer. कदाचित अनेकांनी त्याचं उत्तर ओळखलंही असेल, गेस केलं असेल. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. तर जगातलं सगळ्यात लोकप्रिय पेय म्हणजे चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्रीव विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. अतिशय ताजा असा वाफाळता सुगंधित चहा जो लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी आवडतो. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. बघा, तर त्याचा जो फ्लेवर असतो, त्याचा जो स्वाद असतो तो अतिशय रिफ्रेशिंग आणि ॲस्ट्रिजंट असतो. रिफ्रेशिंग म्हणजे अगदी उत्साहवर्धक, अतिशय आपलं मन ताजं करणारा. अँड ॲस्ट्रिजंट म्हणजेच कडक, शार्प असा त्याचं टेस्ट असते. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रीविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन अ बॉइलिंग वॉटर द लीव्ज अँड द शूट्स ऑफ अ प्लांट हुज बॉटॅनिकल नेम इज कॅमेलिया सिनेन्सिस. बघा, ॲक्च्युली चहा करण्याची जी पद्धत आहे, तर हा जो चहा आहे ज्याचं बॉटॅनिकल नेम, त्याचं एक वनस्पती नाव आहे, त्याचं नाव आहे कॅमेलिया सिनेन्सिस. तर त्याचं शास्त्रीय जे नाव आहे, तर ते जे या शास्त्रीय नावाने तो चहा ओळखला जातो. आणि त्याची बनवण्याची पद्धत जी आहे ती म्हणजे त्या चहाची पानं, त्याची जी कोंब आहेत ती तोडली जातात आणि ती पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यात टाकून चहा तयार केला जातो. द लीव्स आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. ही जी पानं असतात ही सगळ्यात पहिले तोडून ती वाळवली जातात, तिच्यावर प्रोसेस केली जाते आणि नंतर ती पॅक होऊन आपल्याला विकली जातात. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट्स. टी प्लांट्स रिक्वायर ॲट लीस्ट 100 and 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. See, आता ही कॅमेलिया सिनेन्सिस ही जी वनस्पती आहे, हा जो चहा आहे हा कुठे उगवतो आणि त्याला कुठल्या प्रकारच्या हवामानाची गरज आहे, तर याच्याबद्दल आपल्याला इथं माहिती दिली आहे. बघा, हा एव्हरग्रीन प्लांट आहे, अतिशय हिरवागार अशी ती वनस्पती असते आणि ती जी वनस्पती आहे ती उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये उगवली जाते. तर ह्या चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी त्याला 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची गरज असते आणि त्याला ॲसिडिक सॉईल जी म्हणतो आपण माती, तर ती म्हणजेच ॲसिडिक सॉईल म्हणजेच काय, तर आम्लता असलेली माती, ज्याच्यामध्ये आम्लता असलेली माती त्याच्यासाठी योग्य असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन द हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. तर ही जी वनस्पती आहे तुम्हाला माहितीच असेल की जगातले जे बेस्ट टी इस्टेट्स आहेत, म्हणजेच काय की जिथे चहा उत्पादक देश आहेत जगातले, तर ते सगळे कुठे आहेत, हिल स्लोप्स. जर तुम्हाला माहिती असेल की चहाचं उत्पन्न हे शक्यतो कुठे घेतलं जातं, हिल स्लोपवर घेतलं जातं. ही जी झाडं आहेत तर ही 1500 मीटर उंचीवर आहेत आणि डोंगर उतारावरती वसलेली असतात. तर असं म्हणतात की ही जी चहाची वनस्पतीची जी वाढ असते ती अतिशय हळूवार अशी होत असते आणि याच उंचीवर त्याच्या आपण म्हणतो सुगंध आणि जो स्वाद आहे तो अधिक वाढत असतो. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. When the plants mature, म्हणजेच काय की ज्यावेळेस या वनस्पतीची पूर्ण वाढ झालेली असते त्यावेळेस फक्त त्याची वरची टोकाची जी आहे ती 1-2 इंचाची फक्त पानं जी आहेत ती तोडली जातात, खुडली जातात आणि या कळ्यांना आणि या पानांनाच फ्लशेस असं म्हणतात. फ्लशेस म्हणजेच अगदी कोवळी पालवी. तर अ न्यू फ्लश ॲपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. पीक ग्रोईंग सीझनच्या काळामध्ये म्हणजे सुगीच्या मोसमामध्ये दर 7 ते 10 दिवसांनी अशी ही नवीन पालवी त्या झाडाला फुटत असते. बघा,
left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. बघा, जर त्याला तसंच वाढू दिलं म्हणजे नवी पालवी त्याला फुटत असते दर साईड, आणि जर समजा वनस्पतीला नैसर्गिकरित्या त्याचं जर वाढू दिलं तर हे चहाचं एक झुडूप एखाद्या छोट्याशा झाडा एवढं उंच होऊ शकतं. परंतु but in all tea gardens the plants are pruned and kept at the height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. पण मात्र ही चहाची झाडं जी आहेत ती जास्त मोठी वाढू दिली जात नाही. तर या चहाच्या मळ्यांमध्ये या झुडपांना अगोदरच छाटून म्हणजे त्यांची छटाई केली जाते, ती वरवरची पानं खुडली जातात आणि साधारण ते 3 फुटांपर्यंत त्यांची उंची ठेवली जाते, म्हणजेच सर्वसाधारण कमरेपर्यंत, ज्यामुळे चहाची पानं तोडायला सोपं जातं. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have one Assam type of tea characterized by the large leaves. Second, China type characterized by the smallest leaves. And third, Gumboot characterized by leaves of intermediate size. सर्वसाधारणपणे आपण जो चहा विकत घेतो तो त्यांच्या लीफ साईज म्हणजे पानांच्या आकारानुसार त्याची काहीतरी वर्गवारी आपण जो म्हणतो त्यांना विभागणी त्याची करण्यात आलेली आहे. मग याचे 3 याच्यामध्ये त्याची विभागणी झाली आहे. सगळ्यात पहिला आहे आसाम टाईप ऑफ टी. आसाम तुम्हाला माहितीच आहे की चहाचं सगळ्यात जास्त उत्पन्न कुठे होतं आहे? आसामला होतं आहे. तर सगळ्यात जे महत्त्वाचा पॉईंट आपल्याला इथं पाहायचं आहे की आसामचा जो चहा आहे तर तिथे सर्वात मोठी पानं असणारा आसामचा चहा. त्याच्यातला दुसरा भाग जो आहे तो म्हणजे चायना टाईप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्स, की सगळ्यात छोटी पानं असणारा अगदी लहान लहान पानं असणारा चिनी चहा, आणि मध्यम पानं असणारा मध्यम आकाराची पानं असलेला कंबोड चहा, असे त्याचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. वी हॅव 3 very distinct and different tea growing regions in India. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. बघा, तर आपल्या भारतात सुद्धा चहाच्या उत्पन्न जे होतं आहे तर त्या उत्पन्नाची सुद्धा 3 प्रमुख आणि वेगवेगळी अशी ठिकाणं आहेत. तर त्यापैकी म्हणजे प्रत्येक ठिकाण जे आहे हे तिथे तयार होणाऱ्या चहाचं म्हणजे तिथलं जो चहा आहे मग त्याची वेगळी चव, त्याचा सुवास आणि कडकपणा, स्वाद या गुणधर्मांसाठी ते प्रसिद्ध आहेत. द 3 regions आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. दार्जिलिंगचं नाव तुम्ही ऐकलेलंच असेल. तर दार्जिलिंग चहा उत्पन्नासाठी ते अगदी म्हणजे प्रसिद्धच आहे. त्याचबरोबर आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. बघा, आसाम आणि दार्जिलिंग ही नावं तुम्ही ऐकली आहे. त्याचबरोबर निलगिरीला सुद्धा चहाचं उत्पन्न होतं. बघा, तर ईशान्य भारतातलं आसाम आणि दक्षिण भारतातलं निलगिरी हे चहाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrates, fat or proteins. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. चहा हे अतिशय उत्साहवर्धक असं रिफ्रेश करणारं असं पेय आहे असं अनेक लोकांनी मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात, फॅट प्रोटीन्स देखील नसतात. कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके, फॅट, प्रोटीन, प्रथिने नसतात. व्हॉट गिव्स टी स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज. मग काय असतं त्याच्यामध्ये? तर त्याचं एक स्पेशल एक खास आणि एक विशिष्ट असा फ्लेवर त्याला येतो. तो कशामुळे येतो? तर थिनाईन ॲज वेल ॲज कॅफेन या गोष्टीमुळेच ते जे ड्रिंक आहे, ते जे पेय आहे ते अतिशय उत्साहवर्धक बनतं.